नमस्कार. काल आषाढी एकादशी झाली. आज आहे आषाढी द्वादशी. त्यानिमित्त मी आज तुमच्यासोबत ही एक वनस्पती आहे, रानभाजी आहे. तिला वाघाटी असे म्हणतात किंवा तिला गोविंद फळ असेही म्हणतात. ही रानभाजी असून याचे खूप असे उपयोग आहेत. आपल्याला क्षयरोग झाल्यास याने बरा होतो. त्यानंतर ताप असल्यास तोही उतरतो. अनेक आजारांवर उपाय अशी मानली जाणारी वाघाटी या दिवशीचे महत्त्वाची भाजी मानली जाते. तर एकादशी झाल्यावर दुसऱ्या दिवशी उपास सोडत असताना वाघाटीची भाजी खाऊनच उपास सोडला जातो. तर बघा, अशा प्रकारे वाघाटी स्वच्छ धुवून त्याला छानपैकी साल काढून घेतली आहे आणि आतमधला भाग आपल्याला टाकून द्यायचा आहे. त्यानंतर आपण एका कढईमध्ये तेल घालणार आहोत. नंतर आपण जिरे मोहरीची फोडणी घालून त्यामध्ये कांदा परतून घेणार आहोत आणि वाघाटी पण त्यावर टाकून देणार आहोत. त्यानंतर तिखट, हळद, मीठ पण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे. रेसिपी पाहू शकता तुम्ही. त्यानंतर याचे महत्त्व असे की वाघाटी ही एक रानभाजी असून ती आपल्या शरीरातील उष्णता, दाहही कमी करते. पहिल्या दिवशी झालेल्या उपवासाला दुसऱ्या दिवशी अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे शरीरात विविध बाधा होऊ शकतात किंवा पहिल्या दिवशी उपवास आणि दुसऱ्या दिवशी एकदमच भरपूर अन्न जेवणे याने आपल्या शरीराला जो त्रास होतो ती ही भाजी कमी करते. तर बघा, अशा प्रकारे ही भाजीची रेसिपी मी याच्यासोबत तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर बघा, अशा प्रकारे मी आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी आवर्जून केली जाणारी ही भाजी खूप लोकप्रिय अशी भाजी आहे, जी रानभाजी आहे. याची काटेरी झाडं असतात आणि त्यावर ही फळ लागत असतं. तर ही फळभाजी आहे आणि ही याचं महत्त्व या दिवशी मानलं जातं. तर बघा, अशा प्रकारे ही पूर्ण रेसिपी मी तुमच्यासोबत दाखवली आहे, तुम्हाला सोबत शेअर केली आहे. तर बघा, अशा प्रकारे ही रेसिपी पाहून तुम्ही नक्कीच यावरून लक्षात घेऊ शकता की ही भाजी आपल्या शरीरासाठी किती उत्तम आहे. तर बघा, अशा प्रकारे ही आता भाजीमध्ये मीठ आणि पाण्याचा व्हिडिओ टाकताना माझी थोडी गडबड झाली व तेव्हा तो व्हिडिओ घेतला नाही गेला. तुम्ही मीठ आणि पाणी या ठिकाणी टाकून घ्या. बघा, अशा प्रकारे छान अशी शिजून भाजी तयार आहे. त्यानंतर आपण देवाचा नैवेद्य वाढून घेतला. देवाला दिवे रोटके करतात या दिवशी. तर बघा, अशा प्रकारे मी दिवा लावला आहे आणि त्यावर बाजूने मोठे पण ठेवले आहेत. वांग्याची भाजी, उसळ, वरण भात आणि वाघाट्याची भाजी ठेवून मी देवाला नैवेद्य दाखवून त्यावर पाणी फिरवलं आहे. तर बघा, अशा प्रकारे त्यानंतर आपण ताटाला नमस्कार केला आहे. तर त्यानंतर मी आपले ताट वाढून घेणार आहे. तर बघा, अशा प्रकारे आपण देवाचा नमस्कार करून आरती केली. नंतर आपण ताट वाढायला घेतलं. त्यामध्ये सर्वप्रथम मीठ, निंबू ठेवून घेतलं. त्यानंतर वरण ठेवून घेतलं. नंतर आपण चण्याची उसळ करून ठेवून घेतलं. त्यानंतर ही सगळी रेसिपी करणे शक्य नाही, तर मी आधी ही रोटक्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे. तर ती तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. तर बघा, अशा प्रकारे मी सगळं या ठिकाणी ताट वाढवून तयार आहे. तर बघा, अशा प्रकारे रोटके पण या ठिकाणी ठेवले आहेत आणि बिट्ट्या पण ठेवल्या आहेत. तर या मग जेवायला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि हो, अशाच मजेदार आणि महत्त्वपूर्ण आणि आवडीच्या व्हिडिओसाठी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कुठली रेसिपी तुम्हाला आवडेल पाहायला ती मला नक्की शेअर करून सांगा. तुमच्या कमेंटची मला नेहमी वाट असते. तर बघा, अशा प्रकारे आपलं ताट वाढून तयार आहे. रामकृष्ण हरी. जय हरी विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.